अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण आपल्या पुणे येथील पुस्तकांचे वाचन करत आहोत. ही पुस्तकं परमपूज्य श्रीदादा कवडे महाराज, परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे महाराज व परमपूज्य मामासाहेब देशपांडे महाराज यांनी लिहिलेली आहेत. ही सर्व पुस्तके पुणे येथे किंवा प्रत्येक शहराच्या केंद्रावर आपल्याला उपलब्ध आहेत. काल आपण जोडती झाडे साधकांनी घ्यायच्या दक्षता घेतल्या. आज आपण साधकांकरता योग्य आहार काय ते बघूया. अष्टांग संग्रहाच्या सूत्रस्थानातील अन्नपानविधी नामक अध्यायात सांगितल्याप्रमाणे साधकांनी स्निग्ध म्हणजे गाईच्या तुपाने युक्त, लघु म्हणजे हलके लवकर पचेल असे आणि उष्ण म्हणजे पुरेसे गरम असलेले अन्न सेवन करावे. तेच त्यांच्याकरता हिताचे ठरते. याचे कारण असे की स्निग्ध दृष्णानी ही वन्नी मौदर्य विहृदयंती कोडम परिशोधयंती धातुत्र विकुर्वते क्षिप्रम जीर्वत्य नीलमनुलोभयंती तथा स्निग्धम दृढीकरोतींद्रियाणि प्रचितोनोति शरीरम पचिनोति जरसम बलभमिवर्धति वर्णप्रसाद भिन्निवर्तति लघुच पुनः स्वभावादि भिन्नम प्रतिपीडयो दोषान व्यसमानं परिणामयति विपन्नमपि चाल्पदोषं भवति उष्णं पुनर्जनयति उच्चिमपन्नोषयति श्लेषाशम. स्निग्ध, उष्ण व लघु आहार जठराशी प्रदीप्त करतो, कोष्ठाचे शोधून करतो, रस रक्तादी धातूंची निर्मिती करतो, लवकर पचतो व वायूचे अनुलोमन करतो. स्निग्ध अन्न शरीरात दृढता आणते, धातूंचा उपचय वाढ करते, शरीराची वाढ करते, वृद्धावस्था दूर नेते, बल वाढविते व शरीरवर्ण उत्तम करते. लघु म्हणजे पचण्यास हलके अन्न स्वभाव संस्काराधिकामुळे दोष प्रकोप न करता व कोणतीही पीडा न करता पचते. पीडा झालीच तरी अल्प होते. उष्ण अन्न रुची उत्पन्न करते व कफाचे शोषण करते. साधना काळात भोजनाविषयींचा अन्नग्रहणाविषयींचा हा नियम पाळता येणे शक्य व्हावे असाच साधकाचा प्रयत्न असावा. या नियमाला अनुसरूनच सद्गुरू श्री माऊलींनी फळे व कंदमुळांचा पूरक आहारही साधकांकरता येथे सुचविलेला आहे. विहाराचे काही नियम. साधकांकरता विहाराचे आणखी काही नियम योगशास्त्राने सांगितलेले आहेत. वन्नी स्त्री पदसेवानामादौ वर्जनमाचो. अग्नीचा शेक, स्त्री संभोग, खूप पायी चालणे हे साधना काळात वर्ज्य करावे. योगतत्वोपनिषदातही वर्ज्य गोष्टींमध्ये वन्नी स्त्री पथसेवनम हा नियम सांगितला आहेच. सद्गुरू श्री गोरक्षनाथ महाराजांचेही याचप्रमाणे मत आहे. मात्र त्यांनी या निषिद्धांच्या यादीत याशिवाय प्रातस्नानोपवासादिकाय वलेक्लाकम वर्जयेत. प्रातस्नान, उपवासादी त्याचप्रमाणे शरीराला क्लेश देणारी कृत्ये यांचाही समावेश केलेला आहे. जो नियमितपणे रोज 2 तासाहून अधिक काळ साधना करणारा साधक असतो त्याने पायी खूप चालू नये किंवा जास्त धावू नये. कारण खूप चालल्याने किंवा धावल्यामुळे पाय दुखू लागतात
आणि बैठकीला आसन घालून बसताना त्यांचा त्रास होतो. एवढंच नव्हे तर धाप लागल्याने आपण खालच्या दिशेने कार्यरत होऊ लागतो. श्वासोच्छ्वासाची गती गरजेपेक्षा वाढते. त्यामुळे साधकाचे जे अनुसंधान आतून होत असते ते आणि शक्तीचे केवल कुंभकाचे कार्य हे मंदावतात. त्याची तीव्रता कमी होते. म्हणून मग अनुभवीत कमी येतात. त्याचप्रमाणे कृपायोग साधकाने अग्नीचा शेक घेऊ नये. गरजेपेक्षा जास्त शारीरिक कष्टही करू नयेत. असे जे शास्त्रकार म्हणतात त्याचे कारण हेच आहे. या गोष्टींनी स्थिर होत असलेले प्राण पुन्हा चंचल होऊ लागतात. साधकांनी शरीराला कष्ट देणारी उपवासादी व्रतवैकल्ये ही करू नयेत. त्याऐवजी एकूण आहारच बेताचा व हिताचा घेणे अधिक फायद्याचे असते. स्नानाचे काही नियम. योगाभ्यासी साधकांनी ब्राह्ममुहूर्ताचा काळ साधनेत घालवावा. तो काळ स्नानादी कर्मामध्ये व्यतीत करू नये. साधकांनी स्नानाकरता नदीच्या पात्रामध्ये उतरताना आधी पाय धुवावेत आणि मगच आत उतरावे. घरी मस्तकापर्यंत ओले करावे. सरळ अगोदर डोक्यावर पाणी घेऊ नये. यामागेही शास्त्रोक्त रहस्य आहे. मस्तकाच्या ठिकाणी काही नाड्या अशा असतात की त्यांच्यावर अगोदर पाणी पडले असता अपान कार्यरत होतो. अपान असा क्रियाशील झाल्यावर तो खालच्या द्वारांची कार्य करण्यास प्रवृत्त होतो आणि ताबडतोब कार्य करू लागतो. याचा अनुभव सर्वांनाच येतो. परमपूज्य श्री मामा हेच प्रवचनात सांगत असत की तुम्ही डोक्यावर पाण्याचा पहिला तांब्या घेतलात की लघवीची भावना होते. का होते? कारण त्या योगे अपान कार्यरत होऊन त्याचे कार्य करू लागतो. मूत्रोत्सर्ग हे अपानाचे कार्य असते. पण हे जर का तुम्ही प्रथम पायावर पाणी घेऊन मग उलट क्रमाने शरीर भिजवत डोके भिजवले तर असे होणार नाही. कारण तोपर्यंत उत्सर्गाच्या नाड्या शांत झालेल्या असतात. तुम्ही प्रथम पाय भिजवलेत की प्राण वर उचलला जाऊन शरीराला तरतरी येते, उत्साह येतो, अपानाची उत्सर्ग क्रिया थांबते. या सगळ्या योगाच्याच प्रक्रिया आहेत. म्हणूनच आपल्याकडे अतिथीचे स्वागत करताना आधी पाद्य देतात, म्हणजे आधी पायावर पाणी घालतात व नंतर अर्घ्य देतात, म्हणजे हातावर पाणी नंतर घालतात. हे कशासाठी? तर अतिथीचे प्राण ऊर्ध्व राहावेत, तो ताजातवाना राहावा म्हणून. ही जर का अतिथीच्या डोक्यावर पाणी घालण्याची प्रथा असते तर याच्या उलट झाले असते. अतिथी त्या योगे अस्वस्थ होऊन स्वच्छतागृहाकडे धावला असता. वर्षभर फळे मिळावी. येथे श्री माऊलींनी सांगितले आहे की जोडती जाते झाडे सदा फळती. साधकाच्या प्राणांना पोषक ठरणारे काय आहे हेच त्या ठिकाणी बघावे लागते. म्हणूनच तेथे सदा फळणारी झाडे असली पाहिजेत. सेवन करण्यासाठी योग्य ते सर्व सहजतेने मिळाले पाहिजे. त्यासाठी कष्ट पडायला नकोत. आहाराची विवंचना आणि त्याकरता पडणारे कष्ट हे साधकाच्या साधनेमधले एक प्रकारचे विघ्नच असते. साधना काळात अन्नजलादी गोष्टी साधकाला सहजतेने विनाकष्ट मिळायला पाहिजेत. सदा फळतीचा अर्थ परमपूज्य श्री मामा असं सांगत की एकच झाड 12 महिने फळते असे नाही. म्हणून लावलेल्या झाडातील कुठले ना कुठले तरी झाड वर्षभर फळत राहिले पाहिजे असा याचा अर्थ घ्यावा. पूर्वीच्या काळी आमच्या घरामध्ये कायमचे दुभते आहे असे अभिमानाने सांगण्याची पद्धत होती. घरी समृद्धी असण्याचे ते द्योतक असे. कायमचे दुभते आहे याचा अर्थच असा की गोठ्यामध्ये भरपूर गोधन आहे, भरपूर गाई म्हशी आहेत. त्यातली कोणती ना कोणती गाय म्हैस सतत दुभती असते. यालाच कायमचे दुभते असणे असे म्हणतात.
त्याचप्रमाणे झाडे अशी योजनापूर्वक व भरपूर लावलेली आहेत की वर्षभर एक ना एक तरी झाड फळे देतच असते. वेळ प्रसंगी फळांच्या बरोबरीने कंदमुळेही आहाराकरता मिळू शकतात. याला श्री माऊलींनी सदा फळती असे म्हटलेले आहे. वर्षभर साधकाला उदरनिर्वाहाकरता फळांचा कंदमुळांचा पुरवठा होऊ शकला पाहिजे. परमपूज्य श्री मामाही असेच सांगत की एकाच झाडाला श्री माऊलींनी सदा फळती असे म्हटले नाही. तसे म्हणताही येणार नाही. आपल्या घरात जर एकच गाय असेल तर त्यावेळी आमच्याकडे कायमचे दुभते आहे असे आपण म्हणू शकणार नाही. फार तर आमच्या घरात कायम शेण आणि गोमूत्र उपलब्ध असते असे आपण म्हणू शकू. तसेच एकच झाड आहे म्हटल्यावर पाचोळा कायम मिळेल, पण फळे काही कायम मिळणार नाहीत. सदा फळती याचा अर्थ फळे वर्षभर मिळाली पाहिजेत. तेही साधकाच्या आहाराला पोषक अशीच फळे असली पाहिजेत. अन्न सेवनाचे नियम हा झाला या ओव्यांमधून डोकावणारा आहाराचा विचार. याचा अर्थच असा आहे की साधना काळात सात्विक आहाराव्यतिरिक्त साधकाने शक्यतोवर वेगळे काही खाऊ नये. मऊ भात, मुगाचे वरण अथवा तूप जिऱ्याची फोडणी दिलेली मुगाची खिचडी, लोणी, भाकरी अशा गोष्टीही आहारात घेता येतील. पण त्याने शक्यतोवर पचायला जड असा आहार घेऊ नये. मग त्याने गावात जाऊन पोळी भाजी मागून खाऊ नये. उपवासाच्या नावाखाली शिंगाड्याच्या पिठाचे घारगे, साबुदाण्याची खिचडी, वडे वगैरे खाऊ नये इत्यादी नियम त्यात आलेच. यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत. कंदमुळे फळे ही लवकर पचतात. जुना तांदूळ, मूग वगैरेही पचायला हलके असतात. बाकीचे पोळी भाजी भाकरी हे अन्न पचायला साधारणपणे 6 ते 8 तास लागतात. शिवाय आपण जर बटाटे वडे, भजी, पापड वगैरे तळलेले पदार्थ खाल्ले तर तो पचनाचा काळ आणखी वाढतो. मग जेवढा अधिक वेळ ते अन्न आपल्या पोटात राहते तेवढा पोटात वायू तयार व्हायला लागतो. आपण जेवढे अधिक खाऊ तेवढे ते पदार्थ पचविण्यासाठी पित्त आणि इतरही गोष्टींचे स्त्राव जास्त प्रमाणात होऊ लागतात. मग पचनसंस्थेवर ताण येऊन न पचलेले अन्न पोटात अधिक काळ राहून त्यायोगे व्याधी वाढतात. पण हेच जर का आपण पचायला कमी वेळ लागणारे अन्न खाल्ले तर आपले शारीरिक त्रास आपोआपच कमी होतात. सात्विक हलके भोजन करणाऱ्या, नुसता फलाहार घेणाऱ्या किंवा केवळ कंदमुळे खाणाऱ्या साधकाला अपचनाचा त्रास कधीही होणार नाही. त्याला पित्ताचा, गॅसेसचा त्रासही होणार नाही. कारण हलका आहार, फळे व कंदमुळे हे अन्न सहजतेने लवकर पचते. म्हणून त्याला मग साधनेसाठी देखील जास्त वेळ मिळतो. आपल्या साधनेसाठी एक नियम असा आहे की जेवल्यानंतर कमीत कमी 3 तास तरी साधनेला बसू नये. पण जर असा माफक आहार घेतला असेल तर त्या भोजनानंतर लगेच तासभराने देखील साधनेला बसायला हरकत नसते. साधकाला त्यामुळे काही त्रास होत नाही. तेच आपण जर नेहमीचे जेवल्यानंतर लगेच साधनेला बसलो तर प्रसंगी प्राणांच्या क्रिया होऊ लागल्याने अन्न आपोआप उमळून वर येते किंवा एकूणच पचनक्रिया मंदावते. दाट झाडे आणि पाणी हे प्रकरण आपण उद्या बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव